Dear student, today we have discussed our new topic. The new topic name is cyclic benzene. Cyclic benzene, then the formation of the structure of benzene. म्हणजे structure of benzene. You have already know that. Eventually, you already know that you have studied the structure of benzene. तुम्हाला माहित आहे की स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन कसं असते. तर एक सायंटिस्ट ऑगस्ट केक्युलेने एक फायनल स्ट्रक्चर तयार केलं आहे बेन्झीनचं आणि वी हॅव ॲक्सेप्टेड, आपण त्याला ॲक्सेप्ट केलं आहे की दिस इज द फायनल स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन. ठीक आहे. आता तुम्हाला बेन्झीन स्ट्रक्चर माहीत आहे, पण मी पुन्हा एकदा इथे काढून दाखवतो. समजा हा सिंपल स्ट्रक्चर आहे बेन्झीनचा. दिस इज सिंपल स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन. इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन. दिस इज द अटॅच ऑफ हायड्रोजन. दिस इज द सिंपल स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन. ओके. The Kekulé know that this is the final structure of benzene and you have studied. This is the hexagonal ring. ठीक आहे. हे काय झाली आपली हेक्सागोनल रिंग फॉर्म झाली. म्हणजे केकुलेने सांगितलं आहे की स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन मध्ये तुमचा असा एक स्ट्रक्चर फॉर्म झालेला आहे की दिस इज द फायनल स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन. मग ह्याच्या रिलेटेडमध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्टडी करायच्या आहे. स्टडीमध्ये कोणत्या आहेत? मॉलिक्युलर फॉर्म्युला, सायक्लिक स्ट्रक्चर, पोझिशन ऑफ हायड्रोजन, प्रेझेन्स ऑफ थ्री डबल बॉन्ड, पोझिशन ऑफ डबल बॉन्ड अँड कन्फर्मेशन स्ट्रक्चर ऑफ सिंथेसिस. तर आपण वन बाय वन आज इथे सिंपलमध्ये आपण पाहून घेऊ की वन बाय वन मध्ये आपल्याला काय काय पाहिजे. मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे बेन्झीनचा काय आहे. पहिला पॉईंट आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे कोणता मॉलिक्युलर फॉर्म्युला? C6H6. This is the molecular formula of benzene. ओके. बेन्झीन आहे. बेन्झीनमध्ये 6 कार्बन आणि 6 हायड्रोजन. दिस इज द अल्टरनेटिव्हली सिंगल बॉन्ड अँड डबल बॉन्ड. म्हणजे 6 कार्बनला 6 हायड्रोजन हे अटॅच असतात. दिस इज द सिंपल फॉर्म्युला ऑफ बेन्झीन. दिस इज द फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला. ठीक आहे. नंतर आहे सायक्लिक स्ट्रक्चर. आता सायक्लिक स्ट्रक्चर म्हणजे काय? जर बेन्झीनला जर आपण दुसऱ्या कोणत्याही एका ग्रुपसोबत किंवा कोणत्याही एखाद्या रिॲक्शनसोबत जर त्याला आपण रिॲक्शन केली किंवा त्याला जॉईन केलं तर मग काय फॉर्म होते सायक्लिक स्ट्रक्चर. आता एक एक्झाम्पल पाहू. सायक्लिक स्ट्रक्चर सेकंड पॉईंट आपण पाहू. सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये पहा, जर फॉर एक्झाम्पल 3H2. ठीक आहे. मी निकेल सोबत दिलेला 100 डिग्रीवर जर रिॲक्ट केलं, हा आपला बेन्झीन 3H2 म्हणजे 6 3 दुने 6 म्हणजे 6 काय झाले हायड्रोजन. 6 हायड्रोजन. 6 हायड्रोजन रिॲक्ट विथ बेन्झीन म्हणजे हे 6 आणि हे 6 हे झाले 12 हायड्रोजन. 12 हायड्रोजन means C6H12. C6H12. This is the cyclobenzene. आपल्याला काय म्हणतो? सायक्लोबेन्झीन. आता सिंपल फॉर्म्युला आपला काय बेन्झीनचा? हा आपला फॉर्म्युला आहे बेन्झीनचा. सिंपल. दिस इज सिंपल फॉर्म्युला ऑफ बेन्झीन. यांचं म्हणणं असं आहे की अजून त्याच्यामध्ये 6 हायड्रोजन जर त्यासोबत रिॲक्ट केले तर काय फॉर्म होईल? जे सायक्लोबेन्झीन फॉर्म होईल. मग आता कसा फॉर्म होईल? एक हायड्रोजन इथे, एक हायड्रोजन इथे, एक हायड्रोजन इथे, एक इथे आणि एक. जे सिंपल स्ट्रक्चर. पण कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे? 4. ठीक आहे. मग आपण इथे जो कार्बनची व्हॅलेन्सी पाहता, कार्बनची व्हॅलेन्सी इथे किती झाली? 1 2 3 4 5. कार्बनची व्हॅलेन्सी हे 5 कधीच नसते. मग प्रॉब्लेम काय होतो की हा बॉन्ड आणि हा बॉन्ड तिन्ही बॉन्ड काय होतात? निघून जातात. दिस इज द सायक्लोहेक्झेन. आपल्याला काय म्हणतो आपण? सायक्लोहेक्झेन. किंवा मग असं लिहा किंवा मग तुम्ही इथं हायड्रोजन नाही दिले. ठीक आहे. दिस इज द फायनल स्ट्रक्चर ऑफ cyclohexane means the benzene react with the hydrogen.
then the formation of cyclohexane. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट पाहू आपण, पोझिशन ऑफ हायड्रोजन. आता पोझिशन ऑफ हायड्रोजन जर म्हटलं मी, पोझिशन ऑफ हायड्रोजन जर म्हटलं तर इथे काय प्रॉब्लेम आहे. समजा हा बेन्झीन आहे. आता इथे जर मी बेन्झीन घेतला तर पोझिशन ऑफ हायड्रोजन ह्याच्यामध्ये मोनो सबस्टिट्यूटेड, डाय सबस्टिट्यूटेड किंवा मग ट्राय सबस्टिट्यूटेड. पोझिशन ऑफ हायड्रोजन तुम्ही कुठेही कोणताही एका सबस्टिट्यूटेड तुम्ही ते लावू शकता. जर मी म्हटलं मी इथे लावतो एक्स, हा झाला मोनो सबस्टिट्यूटेड, मोनो. दुसरा मी लावू शकतो इथे डाय सबस्टिट्यूटेड, एक इथे लावू शकतो आणि एक इथे लावू शकतो. ठीक आहे, बरोबर आहे. एक इथे अटॅच, म्हणजे हा काय झाला ऑर्थो पोझिशन, ही मेटा पोझिशन आणि ही झाली पॅरा पोझिशन. कुठेही तुम्ही कोणताही ग्रुप अटॅच करू शकता ह्या फॉर्ममध्ये. दिस इज द पोझिशन ऑफ हायड्रोजन, पोझिशन ऑफ बेन्झीन. इथे लावा किंवा मग असे दोन तयार करा किंवा मग इथे लावा, कुठेही. दिस इज द 1 2 3 4. दिस इज द सेम स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन. इकडनं लावा किंवा इकडनं अटॅच करा. ठीक आहे. दिस इज द पोझिशन ऑफ हायड्रोजन. म्हणजे हे सगळं काय आहे, हायड्रोजनचे आहे पोझिशन. तुम्ही कुठेही कोणता ग्रुप लावू शकता. ठीक आहे, इथे लावा, इथे लावा, इथे लावा किंवा इथे लावा. दिस इज द पोझिशन ऑफ हायड्रोजन. नेक्स्ट पॉइंट पाहू, प्रेझेन्स ऑफ 3 डबल बॉन्ड. आता प्रेझेन्स ऑफ 3 डबल बॉन्ड म्हणजे जर आपण हे केला 4 पॉइंट, इथे जर मी 3Cl पहिले मी हायड्रोजन अटॅच केला होता. आता जर मी हायड्रोजन सोबत जर क्लोरीन अटॅच करेल, किती क्लोरीन आहे, 6 क्लोरीन. मग इथे काय बनेल C6Cl Cl6 म्हणजे C6H5. पहा C6H6 आणि सॉरी 3Cl2 म्हणजे किती झाले क्लोरीन, 6 क्लोरीन. बेन्झीन, सायक्लोक्लोरीन. ठीक आहे. एमाबाईन, बेन्झीन किंवा मग हेक्साक्लोरीन. बेन्झीन, हेक्साक्लोरीन. हेक्साक्लोरीन म्हणजे बेन्झीनवरती जर 6 क्लोरीन ग्रुप अटॅच असतील तर त्याला आपण काय म्हणतो, बेन्झीन हेक्साक्लोरीन. जर आता जर ह्या फॉर्ममध्ये आपण लिहायचं म्हटलं तर कसं फॉर्म होईल, हे आपला बेन्झीन, दिस इज आवर बेन्झीन. ठीक आहे, हा आपला बेन्झीन. बेन्झीनवर जर मी 6 क्लोरीनला अटॅच होतो म्हटलं, 6 क्लोरीन, तर काय फॉर्म होते, क्लोरीन, क्लोरीन, एक क्लोरीन, इथे क्लोरीन, इथे क्लोरीन आणि इथे क्लोरीन. मग हा आतला डबल बॉन्ड आहे, हे डिस्टर्ब झाले कारण कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे, 4 आहे. इथे कार्बनची व्हॅलेन्सी 5 होत आहे. म्हणून हा जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड आपल्यातून पुन्हा निघून जाईल या फॉर्ममध्ये. समजलं. आता बेन्झीन जर तुम्ही क्लोरीन सोबत जर रिॲक्ट केला, ठीक आहे, क्लोरीन सोबत तुम्ही रिॲक्ट केला तर काय फॉर्म होईल, बेन्झीन सायक्लोक्लोरोबेन्झीन. ठीक आहे, किंवा मग बेन्झीन हेक्साक्लोराइड, बेन्झीन हेक्साक्लोराइड. कोणतेही नाव द्या, नावाशी काही इम्पॉर्टंट नाही आहे. पुढे इम्पॉर्टंट हे आहे की जर तुम्ही बेन्झीन सोबत जर क्लोरीन ग्रुप अटॅच केला तर आतमधला जो बॉन्ड आहे, जर आपण डबल बॉन्ड म्हणतो, बाय बॉन्ड आहे, तो ब्रेक होतो आणि अशा प्रकारे आपला इथे बेन्झीनला हे क्लोरीन ग्रुप अटॅच जॉईन होतात. ठीक आहे. आता मी अजून एक नेक्स्ट पॉईंट पाहू. हा पॉईंट झाला आपला प्रेझेन्स ऑफ 3 डबल बॉन्ड झाला. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट पाहू, पोझिशन ऑफ डबल बॉन्ड. आता पोझिशन ऑफ डबल बॉन्ड मध्ये जर मी 3O3
पहा बेन्झीन सोबत हा पॉइंट आहे पोझिशन ऑफ डबल बॉन्ड C6H6 सोबत जर मी ऑक्सिजन जर रिॲक्ट केला तर किती झाले इथं C6H6 O9 9 ठीक आहे. मग आता काय फॉर्म होईल पहिले स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन काढला स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन हा बेन्झीन तयार झाला ठीक आहे. इथे एक हायड्रोजन इथे एक हायड्रोजन हे सगळे हायड्रोजन आहे बेन्झीनचे. आपल्याला काय करायचं आहे 9 ऑक्सिजन हे बेन्झीनला अटॅच करायचे. मग आता प्रॉब्लेम कसा आहे 9 म्हटल्यावर ह्या पोझिशनला अटॅच करणं आहे. मग 2 ऑक्सिजन ठीक आहे. मग हे जॉईन करा नंतर हे ऑक्सिजन हा जॉईन करा इथे एक ऑक्सिजन हा जॉईन करा इथे एक ऑक्सिजन हा जॉईन करा आणि इथे एक ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला काय होईल की तुम्हाला काय मिळेल की कोणताही ऑक्सिजन ग्रुप त्याच्यामध्ये अटॅच केला तर ऑटोमॅटिक काय प्रॉब्लेम होईल की हा जो ग्रुप आहे हा ग्रुप काय होईल इथे आपल्याला ऑटोमॅटिकली निघून जाईल. म्हणजे तुम्ही बेन्झीनवरती कोणताही ग्रुप अटॅच केला कोणताही जर ग्रुप लावला ऑटोमॅटिकली प्रॉब्लेम काय होतो की त्याचा जो डबल बॉन्ड आहे बेन्झीनचा हा काय होतो निघून जातो कारण कार्बनची व्हॅलेन्सी काय होते डिस्टर्ब होते. तर नेक्स्ट पॉईंट पाहू आपण कन्फर्मेशन ऑफ स्ट्रक्चर ऑफ सिंथेसिस. आता कन्फर्मेशन स्ट्रक्चर पाहू आपण जर ॲसिटिलीन जर घेतला आपण सोबत तर काय फॉर्म होतो हे पाहू. आता फॉर एक्झाम्पल पहा इथे एक ॲसिटिलीन इथे एक ॲसिटिलीन ठीक आहे. 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4 5 6. आता इथे किती 1 2 3 4 5 6 ॲसिटिलीन आहे. जर ॲसिटिलीन जर तुम्ही काय करतो रेड हॉट ट्यूब जर ॲसिटिलीन जर मी रेड हॉट ट्यूब मध्ये जर पास केला हा ॲसिटिलीन आहे ठीक आहे. नाव काय आहे ॲसिटिलीन. ॲसिटिलीन जर मी हा जो ॲसिड आहे C ट्रिपल बॉन्ड H 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 जर हा जो ॲसिडिन आहे 6 ॲसिटिलीन 6 ॲसिटिलीन रेड हॉट ट्यूब सोबत जर मी पास केला म्हणजे रेड हॉट ट्यूब मधून ॲसिड पास केला तर आपल्याला काय होतं बेन्झीन गॅस मिळतो. मग आता बेन्झीन गॅस कसा मिळेल आपल्याला आपला फॉर्म्युला काय बेन्झीनचा हा आपला सिंपल फॉर्म्युला आहे बेन्झीनचा. सिंपल फॉर्म्युला ऑफ बेन्झीन तर हे जर तुम्ही पास केलं रेड हॉट ट्यूब मधून तर आपल्याला 1 2 3 4 5 6 कार्बन आहे. मग इथे पण 1 2 3 4 5 6 कार्बन मिळाला. हायड्रोजन पाहिजे 1 2 3 4 5 6 हे 6 हायड्रोजन इथे डबल बॉन्ड आहे इथे ट्रिपल बॉन्ड आहे. पण जेव्हा हा बॉन्ड जॉईन होतो हा तेव्हा हा ब्रेक होतो. हा जॉईन झाला हा ब्रेक होतो. हा जॉईन झाला हा बॉन्ड ब्रेक होतो. हा जॉईन झाला हा ब्रेक होतो. हा जॉईन झाला हा ब्रेक होतो. हा जॉईन झाला हा ब्रेक होतो. म्हणजे अशा प्रकारे जे आहे सायक्लिक फॉर्म होते आणि आपल्या एक बेन्झीन मॉलिक्यूल आपल्याला म्हणजे अशा प्रकारे आज आपण इथे बेन्झीनचं स्ट्रक्चर पाहिलं आहे. आणि बेन्झीन स्ट्रक्चर पाहत असताना आपण काय केलं आहे त्याचे वेगवेगळे जे त्याच्यामध्ये जे स्टेप्स आहे बेन्झीनच्या ते कसे फॉर्म होते ते आपण आज इथे पाहिलेले आहे. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला जवळपास एक इन्फॉर्मेशन जवळपास सगळं मिळाली असेल. आणि हा व्हिडिओ थोडा चांगल्या प्रकारे पहा शांततेने पहा म्हणजे तुम्हाला काय होईल की एक आयडिया येऊन जाईल की आपण स्ट्रक्चर ऑफ बेन्झीनमध्ये कोणकोणते पॉईंट शिकलो आहे. ठीक आहे. हे सर्व पॉईंट तिला चांगल्या प्रकारे लर्न करा आणि चांगल्या प्रकारे पाहून समजून घ्यायचा प्रयत्न करा
म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम काय होईल, तुम्हाला हा जितके पॉईंट आहे सगळे पॉईंट इझिली समजून जाईल. पेन आणि पेन्सिल सोबत ठेवा, स्ट्रक्चर काढण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला स्टडी करताना अजून थोडा इझी जाईल. ठीक आहे, मला आपण थांबून जाऊ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट अजून डिस्कस करू. ओके, थँक्यू.